तर नमस्कार, राम राम मंडळी. मी सपना चव्हाण, लई भारीमध्ये तुमचं परत स्वागत आहे. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. आपण एक वेगळ्या विषयावर आज चर्चा करणार आहोत. तर माझे एक जवळचे ओळखीचे मित्र आहेत, त्यांचं नाव वसीम आहे. त्यांचं कारवा हॉलिडेज म्हणून ते चालवतात. तर त्यांनी एक नवीन कन्सेप्ट सुरू केलेली आहे, जिथे ट्रान्सजेंडर लोकांसाठी त्यांनी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. लाईक टूर ऑपरेटर जे आपण म्हणतो, ही संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याच संबंधी मी आज त्यांच्याशी बोलणार आहे. तर ताई, तुमचं नाव काय? नमस्कार, मी सुहासिनी आळवेकर. सुहासिनी आळवेकर. तर ह्याच्यात तुम्ही कसं आहात? ह्याच्यामध्ये वसीम सरांनी आम्हाला ह्याच्यामध्ये चांगली संधी उपलब्ध करून दिली आणि पर्यटन दिनाचं औचित्य साधून 25 जानेवारी पर्यटन दिन असतो, त्या पर्यटन दिनाचं औचित्य साधून आमची एक त्याच्यावरती बोलण्याचं चर्चासत्र झालं. त्या चर्चासत्रातून असं लक्षात आलं की आपल्याला आपलं पूर्वापार जे चालत आलं आहे त्यापेक्षा सुद्धा काहीतरी अजून संधी उपलब्ध आहे आणि या संधीचं कुठेतरी आपण सोनं केलं पाहिजे. तर ह्या उद्देशानं मी हे सगळं ट्रेनिंग वगैरे पूर्ण करून घेतलं. ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर आता माझी पहिलीच टूर झाली, जे की गुलबर्गावरून सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकांची एक 15 कपल असं 30 लोकांची सहल आली कोल्हापूरमध्ये. आणि कोल्हापूर पर्यटन संदर्भात माझी वसीम सरांनी निवड केली की त्यांना आपलं कोल्हापूर पर्यटनविषयी सगळी माहिती देण्यासाठी. मी ही जी ट्रिप करत असताना माझ्या मनामध्ये खूप शंका होत्या की समाजामध्ये जाऊन मी तृतीयपंथी आहे, मी फिट आहे, पण समाजामध्ये मी गेल्यानंतर लोक मला स्वीकारतील का? तर हा अनुभव मला वाईट येण्यापेक्षा खूप छान आला. तर आलेले जे पर्यटक आहेत हे सगळे सुशिक्षित फॅमिली आणि सगळे गव्हर्नमेंट सर्वंट असलेलेच आहेत आणि त्यांनी सुद्धा मला खूप छान समजावून घेतलं. आणि माझी एक समाजाला असे आव्हान असेल की आपण सुद्धा आपल्याकडे काही जर चांगल्या कन्सेप्ट असतील आणि त्याच्यामध्ये जर आमच्यासारख्या तृतीयपंथी समाजाला इन्व्हॉल्व्ह करून घेणार असाल तर नक्कीच आम्ही तुम्हाला प्रतिसाद द्यायला तयार आहे. तुम्ही साथ द्या, आम्ही प्रतिसाद देईल. अगदी बरोबर. संधी देणं खूप महत्त्वाचं आहे. वसीम सरांनी ते सुरू केलंय. तुमच्यापर्यंत हे पोचवायचं काम मी करते. तुमच्याकडे काही संधी असेल तर नक्की मला कळवा, मी पण त्यात सहभाग घ्यायला नक्कीच तयार आहे. तर एक छोटा अजून प्रश्न आहे. ज्यावेळी तुमच्याकडे असे सर अप्रोच झाले की असं मी काहीतरी करतो आणि तुम्हाला आवडेल काय आहे, तर तुमचं म्हणजे त्याच्यावर रिॲक्शन काय होतं? तुम्हाला काय वाटतं? ॲक्शन म्हणजे त्याच्यामध्ये कसं होतं, आमचं पहिल्यांदाच एक मनामध्ये नकारात्मक प्रश्न पडतो तो का, तर समाजामध्ये ह्याच्या आधीपासूनच्या काही अशा गोष्टी झालेल्या आहेत की कुठं संधी मिळालेली नाही आहे. आणि जरी म्हटलं तर फक्त सगळ्या गोष्टी हवेत होत्या आजपर्यंत. तर त्यावेळेला असं होतं की जाऊ दे, हे आता कशाला करायचं आपण, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काही चांगला फीडबॅक मिळेल की नाही, अशी मनात कुशंका होत्या. पण माझ्या ह्या पहिल्या ट्रिपच्या ह्याच्यातून ह्या सगळ्या शंकांचं निरसन झालेलं आहे. मग आता तुमच्याबरोबर अजून किती जण आहेत? माझ्याबरोबर अजून एक माझ्या समाजातील 4 लोक आहेत आणि ते सुद्धा अतिशय छान प्रकारे आपल्याला सगळ्या लोकांना गाईड करत आहेत. संधी दिल्यामुळे संधीचं सोनं करणं जे असतं ते करत आहे. आपण जे म्हणतो की नाही, ह्यांचा आम्हाला त्रास होतो, हे धडधाकट असून काम का करत नाही, काम का करत नाही, कारण का त्यांना ती संधी उपलब्ध होते. तर तुम्ही ती संधी उपलब्ध करून द्या. ते काम करायला तयार आहेत. मी तुम्हाला सांगितलं मगाशीच की त्यांनी एक टूर आत्ता ते हँडल करत आहेत. तर हा तो पूर्ण ग्रुप आहे. तर आपण या ग्रुपला विचारूया की त्यांचा अनुभव कसा होता. I am Dr. Basaraj Bandi. We are a group of 30 members from Gulbarga. We have a group of doctors, businessmen, engineers. Suhasini, the transgender first tour guide, she has helped us a lot. Very punctual, very sincere, and very nice to. It was very nice for all of us to travel with Suhasini. Where I have traveled all over the India and some parts of the other countries. This is the first time I am seeing Suhasini like transgender who is a tour guide. Okay, so if there is someone like her in other parts of India, you would be not hesitant about it? Not hesitant, and it will be helpful for them to lead in a respectful and happy life. True, very good. आम्ही 2 दिवसांना कंटिन्यू फिरत आहोत. हो. एवढं आम्ही फार ट्रॅव्हल केलेलं आहे, पण एवढं सुखकर आणि गाईड देणारे फर्स्ट टाइम यांना जे इंट्रोड्यूस केलेलं वाशिमने, मी त्यांना कालच कॉंग्रॅच्युलेशन केलं की तुम्ही ह्यांना घेऊन जे केलेलं आहे आम्हाला फार बरं वाटलं. आणि त्यांनी पण आमच्या संघात छान प्रेमानं वागले, छान व्यवस्थित आम्हाला सगळं मार्गदर्शन दिले, कुठं कुठं जायचं, काय काय करायचं, गाईड केले. ಎಲ್ಲ ಟೂರ್ ಕೊಲ್ಲಾಪುರದಿಂದ
ನನ್ನ ಹೆಸರು ಮೋಹಿನಿ ಶಶಿಕಾಂತ್. ನಾನು ನರ್ಸಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ ಗುಲ್ಬರ್ಗ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸರ್ವ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ ಸರ್ಗೆ ಮೊದಲು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. ರೆಡ್ಡಿ ಸರ್ ಅವರಿಗೆ, ಅವ್ರ ಟೀಮ್ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಭಾಳ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ನೋಡಿದ್ದೀವಿ ನಮ್ಮ ಲೇಡೀಸ್ ಟೀಮ್. ಸುಹಾಸಿನಿ ಮೇಡಮ್ ಅಂತ ನಮಗೆ ಭಾಳ ಗೈಡ್ ಅನ್ನೋಂಗೆ ಇರಲಿಲ್ಲ, ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಥರ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಪ್ಲಸ್ ಡ್ಯಾನ್ಸರ್, ಅವ್ರು ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಇನ್ನೂ ಅನುಭವ ಬಂದಿದೆ. ನಾವು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಬೇಕು, ಇವರಿಗೆ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಹಾಡು ಕಲಿಬೇಕಂತ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಈ ಥರ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅದರಂಗೆ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಇಷ್ಟು ಆಪರ್ಚುನಿಟಿ ಸಿಗಲಿ, ಅವರ ಮುಂದಿನ ಫ್ಯೂಚರ್ ಸಕ್ಸಸ್ ಆಗಲಿ ಅಂತ ಅವರಿಗೆ ಕಂಗ್ರ್ಯಾಚುಲೇಷನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಧನ್ಯವಾದ. For having a guide with third gender, really it's a wonder, but really they are very much acceptable, no? And we are very comfortable with her, and she has really guided us so well. Our respect for the third gender has increased after coming across her. No, try to bring them on the mainstream. No? सो तुम्ही बघतच आहात, कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी नवीन नवीन पांडे पाडले. तर आम्ही हा नवीन पांडा सुरू करत आहे. तर यात तुम्ही पण आम्हाला साथ द्या. आणि तुमच्याकडे जसं मी मगाशी म्हटले, काही संधी असतील तर नक्की त्या पण तुम्ही या लोकांना द्या. आणि अशा तऱ्हेने या लोकांनी आम्हाला साथ दिली, तुम्ही पण आम्हाला. धन्यवाद.